स्वच्छ मन का नको मी म्हणतो, का स्वच्छ मन नको, चांगले विचार का नको? आणि ज्याचे स्वच्छ विचार नाही, चांगलं अंतःकरण नाही, तो इथं 4 लोकांना त्याचे विचार पटत नाही, ते देवाला त्याचे विचार पटायचे. मग असं म्हणून बोल आयशे बोले जेणे बोले विठ्ठल बोले. बोल आयशे बोले, आपले विचार असे असावेत का ते देवाला आवडावे. मग आवडे देवाशी तो ऐका प्रकारे नामाचा उच्चार. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे उत्तम चांगला विचार, हेच नाम आहे ना, नाही का? मग आपण म्हणतो पण नुसतं म्हणजे त्याचा कशी माणसाची आता परमार्थ करणाऱ्या माणसाची जर अशा प्रकारच्या इच्छा जर वृत्ती जर असेल तर जगाने काय करावं या ठिकाणी. म्हणून हे सोपं नाही, एवढं सोपं नाही. आणि म्हणून तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. बरोबर आहे का नाही? तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. आपण चांगल्या गोष्टीला, चांगल्या कर्माला, सत्य विचाराला आपण का पाठिंबा देऊ नये? आपण सुद्धा मग तो भगवंत आहे, तो सुद्धा पाहतो. तो पाहतो ना तुमचं अंतःकरण कसं आहे, तुमचे विचार काय, तो पाहत नाही का? आणि आपलं जर समजा संकुचित बुद्धी असेल त्याने आपला काय म्हणून आपल्यावर कृपा करावी? आपल्या जो असं चांगलं काय आहे, आपलं विदात ते विचार, मोठं अंतःकरण, विशाल अंतःकरण, स्वच्छ अंतःकरण आपल्या जोड नाही तर त्याने काय म्हणून कृपा करावी? आधी आपण काय करावं लागतं? सगळं तयार करायचं असतं. सगळं तयार करायचं, विचार, अंतःकरण सगळं हे तयार करायचं. आणि मग तिथं ते काल आपण पाहिलं दुपारी योग वैशिष्ट्यामध्ये की मग सगळं क्लिअर झालं का मग देवाची कृपा होती, सगळं ओके होतं, मग देव तिथं शिक्का मारतो, नाही का? साहेब पाहतो सगळे कागदपत्र क्लिअर, सगळी क्लिअर, मग साहेब ओके म्हणून तिथं काय करतात? सही करतात. आणि त्रुटी जर असतील तर नाही, त्रुटीचं जी एक सुद्धा त्रुटी चालत नाही. आणि आपल्या इथं सगळा खेळ खोंड बस सगळा कसा मिळ बसायचा. मग काय ज्ञान सांगून उपयोगाच नाही. अंतःकरणाचं परिवर्तन म्हणजे विचाराचं परिवर्तन करायचे. विचाराचं परिवर्तन म्हणजे वाईट विचार काढून टाकायचे, चांगले विचार धारण करायचे, स्वतःचा स्वार्थ काढून टाकायचा आहे, अहंकार काढून टाकायचा आहे, नाही का? पण मी साध्या गोष्टीमध्ये पाहतो माणसं काहीतरी तिथं पिल्लू सोडतातच, काय ना काही कुठं काय ना काय पिल्लू सोडतात, हे लक्षामध्ये येतं. कबरं त्याला कारण नसतं, पिल्लू सोडायला कारणही नसतं. पिल्लू सोडायचं हत्तीच सोडा ना, पिल्लू कशाला सोडतं? सोडायचं हत्तीच सोडा, हे लगेच लक्षात येतं. असे जे विचार असतात ना ते लगेच लक्षामध्ये येतात. बरं, तर तेव्हा आता आपल्याला म्हणून काय येतं, जे शास्त्र सांगितलेलं आहे ना, तर ज्ञानी जो असतो अज्ञानी असतो. ज्ञानी आणि अज्ञानी लय फरक आहे. बद्ध आणि मुक्त याच्यामध्ये किती फरक आहे. जो अत्यंत आजारी आहे आणि जो अत्यंत निरोगी आहे त्याच्यामध्ये किती फरक आहे. अत्यंत गरीब आणि अत्यंत श्रीमंत याच्यामध्ये किती फरक आहे. तसा अज्ञानी आणि ज्ञानी याच्यामध्ये फरक आहे. अत्यंत सुख आणि अत्यंत दुःख याच्यामध्ये किती फरक आहे. तसा ज्ञान आणि अज्ञान, हे अज्ञान घालवायचंय. मग अज्ञान घालवायचं. आपण म्हणतो हा आमचं अज्ञान गेलं, आणि कसाही वागतो याला अज्ञान गेलं म्हणता येईल का? अज्ञान म्हणजे जी परब्रह्म स्वरूप स्थिती त्याला अज्ञान म्हणायचं त्याला. आणि म्हणूनच पाहता विचार कसा आहे, तर अज्ञानी जो असतो तर त्याच्या ठिकाणी पाहता संकल्प, ज्याला आपण संकल्प म्हणतो आणि अहम म्हणतो, संकल्प, तर त्याच्या ठिकाणी संकल्प नसतो म्हणून त्याला जागृती नसते आणि स्वप्न नसतं. संकल्प विरहित स्थिती त्याची असते. जयाचे मन विकल्प रहित, संकल्प संकेत नाही. मग मला राग येतो, मी डोळ्याने पाहतो तुमची कोती बुद्धी का? बरं तुम्ही पिलू सोडता, कशा करता पिलू सोडता तुम्ही? चांगल्या विचारा विरोध करण्याकरताच ना. काहीतरी तुमच्या अंतःकरणातलीच घाणच आपण बाहेर काढतो ना. का बरं असं? साधू संतांनी जगाच्या कल्याणाकरता अहोरात्र प्रयत्न केले. आईबाप जे असतात ना, 4 पोरांच्या करता 4-5 पोर असतात. आई वडिलांची इच्छा 4-5 पोरांचं कल्याण व्हावं. आणि ते एखादं कार्य असं असतं, तो म्हणतो आपलं दोघांचंच पाहिजे, त्यांना तिकडे मातीत घालायचं. आपलं माझंच एकट्याचं पाहिजे किंवा आपल्या दोघांचं पाहिजे आणि बाकीच्याला मातीत घालायचं. पण आई वडिलांनी कमवले, ते सगळ्यांच्या करता कमवले का एकटे याच्या करता कमवलेले, एका करता दोघा करता कमवलेले का? आई बापाला सगळ्यांच्या करता कमवलं. यांनी का, यांची बुद्धी अशी का? मग आई बाप काय हल्ली कायद्याने अशी व्यवस्था केलेली, तुला मृत्यूपत्राप्रमाणे पाहिजे त्या मुलाला पाहिजे तेवढं देता येतं, नाही तर देता येत सुद्धा नाही देता येत. कायद्यानं न देता येत नाही. मग कायदा जर असा आहे तर जो भगवंत मग तो काही कमी आहे का? म्हणून स्वच्छांत, मी सांगतो स्वच्छांत. म्हणून
ज्ञानी जो आहे त्याच्या ठिकाणी संकल्प विरहित त्याची स्थिती असल्यामुळं त्याला जागृती नाही आणि स्वप्न नाही. पाहिलं का, साधी गोष्ट आहे का? तुम्ही आम्ही जागृती आहोत म्हणजे वासनांच्या मुळेच आपल्याला जागृती आहे आणि स्वप्न आहे. जागृती स्वप्न कशामुळे आहे? आपल्यामध्ये वासना आहेत, इच्छा आहेत, म्हणून आपल्याला जागृती स्वप्न आहे. त्याच्यानंतर अज्ञान नसल्यामुळं, स्वरूपाचं अज्ञान नसल्यामुळं ज्ञानाला स्वप्न सुषुप्त आपलं जागृती नाही आणि स्वप्न नाही. या दोन अवस्थातून तो बाहेर पडला का तर राहिली सुषुप्ती. आता स्वरूपाचं अज्ञान नसल्यामुळं तर स्वरूपाचं आवरण नाही आणि म्हणून त्याला सुषुप्ती सुद्धा नाही. का? सुषुप्ती म्हणजे काय? अज्ञान आहे, स्वरूपाचं आवरण आहे. स्वरूपाचं आवरण आहे, सुषुप्ती आहे ना ती. स्वरूपाचं आवरण अज्ञान, म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वरूपाचं अज्ञान नसल्यामुळं त्याला स्वरूपाचं आवरण नाही, म्हणून त्याला सुषुप्ती सुद्धा नाही. ज्ञानाला सुषुप्ती सुद्धा नाही, म्हणून तो तिन्ही अवस्था त्याला नाही. म्हणून जागृती नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही. तर का नाही? संकल्प विरहित अवस्था ज्याची असते तो जागा काय आणि झोपला काय तो सारखाच असतो. तो कसा असतो? जागा काय? तो ते जागं राहणं, कारण जागं राहून तो काहीच करत नाही म्हणून तो झोपलेलाच असतो. आपण जागे राहून काय करतो? नाही ते उद्योग करतो, म्हणून आपण जागे आहोत. स्वरूपाच्या ठिकाणी झोपलोय, परंतु अज्ञानाच्या ठिकाणी, संसाराच्या ठिकाणी आपण जागे आहोत आणि म्हणून नाही ते उद्योग करतो आणि जेणेकरून स्वरूपाला आणखी प्रतिबंध होईल असे उद्योग आपण करतो. आणि म्हणून आपण काय करायचं आहे तर पाहता, जो आंधळा असतो, आंधळा, तर आपण सुद्धा डोळे असून पाहायचं नाही. आपण सुद्धा काय करायचं आहे? डोळे असून पाहायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, तोंड असून बोलायचं नाही, हात असून काही करायचं नाही आणि पाय असून कुठं जायचं नाही. आणि म्हणजे पहा मग तो कसा असतो पहा. म्हणून त्यानं काय व्हायचं? डोळे असून आंधळ व्हायचं, कान असून बहिरं व्हायचं आणि तोंड असून मुक व्हायचं, हात असून निष्क्रिय व्हायचं आहे आणि पाय असून निष्क्रियमन अवस्था त्याने राहायचं आहे. म्हणजे अशी त्याला स्थिती. आणि म्हणून त्याला त्याचं कसं असतं, त्यामुळं तो देहस्थितीवर तो नसतोच. देहस्थितीवर असणं म्हणजे संकल्प, वासना, इच्छा या युक्त. त्या ठिकाणी वासना नाही, संकल्प नाही, इच्छा नाही, नाही का? इच्छा नाही त्याच्या आता इच्छा देवाच्या असतात, पण देवाची इच्छा काय असतात? देवाची इच्छा असते धर्माची स्थापना करणं, ही देवाची इच्छा असते. संतांची इच्छा असते धर्माचं पालन करणं, ही संतांची इच्छा असते. आणि आपली इच्छा कशा असतात? आपल्या पोटाकरता असतात. आपली इच्छा कशा करता असतात? पोटाकरता. संतांच्या इच्छा कशा करतात? धर्माचा प्रसार करण्याकरता. देवाची इच्छा कशा करतात? धर्माची स्थापना करण्याकरता. आणि धर्माची, ज्या धर्माची भगवंताने स्थापना केलेली आहे त्या धर्माचा प्रसार करणं, पालन करणं, त्या धर्माचं पालन करणं हे साधू संत करतात, नाही का? तुम्ही आम्ही काय करतो? धर्माचा उच्छेद करतो. मग आपल्या क्रिया ज्या आहेत त्या देवाच्या संतांच्या विरोधात आहेत का? त्यांना अनुरूप आहेत, विरोधात आहेत. आणि त्यांना जेव्हा आपल्या क्रिया त्याला जेव्हा अनुरूप होतील मग तेव्हा. आणि पुढचं आणखी काय सांगितलं तर ज्ञानी आणि अज्ञानी. तर ज्ञानीने काय केलेलं असतं तर त्यानं आत्मज्ञानामुळे त्यानं जग बाधित केलेलं असतं. ज्ञानाने काय केलं असतं? आत्मज्ञानानं जग बाधित केलेलं असतं. आणि जो अज्ञानी असतो, ज्ञानाने जग बाधित केलेले, बाधित केलेलं म्हणजे त्याच्या दृष्टीने जग नाहीच. स्वप्न पाहतो परंतु ते पाहून उपयोग व्यर्थ म्हणून तो समजतो. स्वप्नाला अज्ञानी मनुष्य जसा व्यर्थ समजतो तसा ज्ञानी ह्या जगाला स्वप्नाप्रमाणे व्यर्थ समजतो. आणि म्हणून त्यानं जग ज्ञानानं त्याचं जग बाधित होतं. आणि अज्ञानी जो आहे, अज्ञानामुळं, स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं, आत्मस्वरूप किंवा परब्रह्म न कळल्यामुळं तो काय म्हणतो? ह्या जगाला स्थिर आणि स्थित समजतो. ह्या जगाला कसं समजतो? तो स्थिर समजतो आणि स्थित समजतो, म्हणजे विद्यमान तो समजतो. तो विद्यमान समजतो. आणि म्हणूनच कसं आहे तर आपण काय करायचं आहे तर प्रयत्नपूर्वक पार अगदी ह्या दृश्याचा अत्यंत अभाव करून टाकायचा. आता हे सांगणं मला असं वाटतं स्वातीचा पाऊस असतो.
स्वातीच्या पावसाचे मोती होतात, स्वातीच्या पावसाचे विषय होतो आणि स्वातीचा पाऊस वाया जातो. स्वातीचा पाऊस पडतो परंतु एक पहा, ज्या आईबापानं काबाड कष्ट करून घाम गाळून 2 लाख रुपये मिळवले, पोराने त्याची उधळपट्टी जर केली तर आईबापाला किती दुःख आहे. तसं संतांनी हे ज्ञान अगदी कसं सांगितलं, संतांनी ज्ञान कसं सांगितलं. ते काही 2 लाख रुपये मिळवले म्हणजे त्यांना काही कुठं काही चोऱ्या नाही केले, त्यांनी घाम गाळून त्यांनी मिळवलेले आहे. आणि मग म्हणून आता हे ज्ञान संतांनी सांगितलं ते चांगल्या करता सांगितलं ना. आणि जग जर त्याची आवडेल जर करत असेल, देव त्यांना क्षमा करील का? विचार करा. देव म्हणून देवाला जे आवडेल, सुनेनं काय करावं, सासूबाईंना आवडेल असं वागावं, सासू सासऱ्यांना घरातल्या लोकांना आवडेल असं वागावं. तर पुढाऱ्यानं काय करावं, लोकांना आवडेल असं वागावं. नाही का? बरोबर आहे ना. आणि सगळा भक्त कसा देवाला जे आवडतो तेच भक्त करतो. तो देवाच्या तत्वाचे म्हणजे सत्य, धर्म, न्याय आणि नीती याच्या विरोधात भक्त कधी वागत नाही. जो देवाला आवडतं तेच तो करतो. जे अधिकृत आहे, सत्य आहे, सत्याचाच तो प्राण गेला तरी तो असत्याचा अंगीकार करीत नाही. प्राण गेला तरी असत्याचा अंगीकार करत नाही. आणि आपल्या त्याच्याशिवाय कारस्थानाशिवाय तर आपलं आयुष्य नाही. आणि म्हणून तर आपण काय करतो, टक्के टोनते खातो, ठेचा खातो आपण. म्हणून तर आपण ठेचा खातो. परवडतील का ठेचा या? नाही का? म्हणून आपण काय करायचं, प्रयत्नपूर्वक दृश्याचा बात करायचा म्हणजे. आणि म्हणून दृश्य दिसत जरी असलं तरी तो स्वप्नासारखं तुच्छ समजतं. आणि हेच आपण प्रयत्न करायचा आहे. स्वप्नासारखं काय करायचं आहे, हे जे दृश्य आपण पाहतो हे दृश्य आपण काय करायचंय, स्वप्नासारखं तुच्छ समजायचं आहे. मग जसं आजारी मनुष्य काय करतो, औषध घेतो. औषध घेता घेता एक दिवस तो काय होतो, निरोगी होतो. तसं अज्ञानी माणसानं काय करायचं आहे, असं ज्ञान घ्यायचं आणि एक दिवस काय व्हायचं आहे, ज्ञानी त्या आचरण करायचे. त्याचं औषध पोटात जातं, ते काय झोपा काढीत बसत नाही. औषध पोटात जातं, घेतलेलं औषध आणि गोळ्या त्यात म्हणजे कार्य करतात. एक निर्जीव गोळ्या आणि औषध जर पोटामध्ये जाऊन देहात जाऊन कार्य करतं, तर साधू संतांनी आपल्या कानात जे विचार पेरले त्यांनी काही कार्य करावं का नाही आतमध्ये. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, नाही तर काय थोडी श्वान सुखरे बापुडे म्हणतात ना नाथ महाराज. मग आता काय सांगितलं, अहो खाल्लेलं अन्न सुद्धा शरीरामध्ये कार्य करते, खाल्लेलं विष सुद्धा शरीरामध्ये कार्य करते, आणि घेतलेली औषधं सुद्धा शरीरामध्ये कार्य करतात. मग आपण एवढे साधू संतांचे शास्त्राचे शब्द ऐकतो, त्यांना काही कार्य करावं का नाही. आणि ते जर कार्य करीत नसेल तर आपण कोणत्या चौकटीत जाऊन बसतो, कोणत्या चौकटीत जाऊन बसतो सांगा. धर्माला विरोध केला, स्थापनेला आणि पालनाला, त्याचं काय कल्याण आहे. धर्माची स्थापना आणि धर्माचं पालन याने ज्याला विरोध केलेला आहे, देव त्याचं काय कल्याण करणार आहे का देव त्याचं. आपण हेच लक्षात घ्यायचं. म्हणून तुका म्हणे सत्य कर्म व्हावे घातलेली या भय साधू संतांना तरी काय पडलं होतं, ते जर हिमालयामध्ये जाऊन समाज येऊन बसले असते काय दुःख होत. आई बापांना काय त्यांचं काम झालं ना, पोराला जन्म दिला, पोरं शिकले, मस्तपैकी आरबात राहायचे. पण त्यांना जन्म देणारे आईबाप म्हणत नाही. तसं संत सुद्धा म्हणून बा म्हणायचे, आई होऊन बघ आणि मग कळून, त्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून संतांची किंमत देवाजवळ आहे. आपली देवाजवळ पत आहे का, जाऊ पत असेल तर आपल्याला पत संस्थेत उभं करते, उभं सुद्धा करणार नाही. जे अधिकारी आहेत त्यांना काय म्हणतात, किती तुम्हाला पाहिजे लाख, उलट बँकांना तर उलट कर्जदार पाहिजे त्यांना, कर्ज वाटतात बँका. म्हणून तर त्यांच्या बँका त्याच्यावर कर्जावर तर बँका चालू आहेत, कर्जाच्या व्याजावर चालू आहेत. पण त्यांना कर्जदार कसे पाहिजेत, चोख पाहिजेत का बुडवणारे. कर्ज बुडवे जर असतील तर बँकाचं दिवाळं नाही निघायचं. मग बँकांना कर्जदार कसे पाहिजेत, चोख हप्ते पेड करणारे असे कर्जदार पाहिजे. मग तसं
तर देवाला सुद्धा कसे पाहिजेत, तर धर्माचं पालन करणारे पाहिजे, नाही का. आणि म्हणून तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम एका जना जगी पार नाही, म्हणून देव बोलले देव. एक जर म्हटला हृदय त्याला अंकार, तो ज्ञानेश्वरी सांगायचा पूर्वीच्या काळाला लाईट होत्या का? पूर्वीच्या काही लाईट होत्या का? तर अशी प्रवचन कीर्तन किंवा ज्ञानेश्वरी चालायचे ना, लोक वाचायचे, असे लोक जमायचे, ज्ञानेश्वरी वाचायचं कोणतं, ते दिव्यावर ते ज्ञानेश्वरी वाचायचे. कशावर? दिवा घेऊन ज्ञानेश्वरी वाचायची. एक जण असा होता बहादर, त्याने काय केलं होतं, तो मांजर यायचं, मांजर ज्ञानेश्वरी ऐकायला बसायचे. तो दिवा त्या मांजराच्या डोक्यावर ठेवायचा, मांजराच्या डोक्यावर दिवा ठेवायचा. आणि लोक चुळबुळ करायला लागले का तो काय म्हणायचा, मांजर सुद्धा पहा माझं मांजर कसं आहे, ते सुद्धा ज्ञानेश्वरी संपेपर्यंत हलत नाही. माझं मांजर कसं आहे, ज्ञानेश्वरी संपेपर्यंत हलत नाही म्हणायचा. पहा एवढा दिवा ठेवला पण दिवा इतका स्थिर आहे, तर मांजर किती स्थिर बसले. त्याला लय अहंकार असायचा. सगळे लोक बसायचे, त्याला त्या मांजराचा अहंकार झाला. लोकांना बायचा गेला म्हटलं याला ना याला मांजराचा अहंकार झाला. याला स्वतःबद्दलचा अहंकार किती असेल, ज्याला मांजराचा अहंकार आहे तो स्वतःचा अहंकार किती असेल. तेव्हा एक जणाने म्हटलं आता याचं जरा जिरवलीच पाहिजे म्हटलं. जगात सारा शरा सव्वाशेनी नसतो बरं, गाठ पडली ठकठका आणि त्याच्यावर मग जाणे तुका. बरोबर आहे का नाही? देवळी सगळ्यांचा काटा काढला का नाही? काटा काढला का नाही? कुणाचा काटा काढला? राक्षसांचा काटा काढला. काटा कुणाचा काढला? राक्षसांचा काटा काढला. देवाचं हेच आहे, अवतार कार्य देवाने काय केलं, भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी. अवतार तुम्हा धरा या कारण. संतांनी अवतार घेतले, कशा करता अवतार घेतले? उद्धार करण्याकरता, जगाचा उद्धार करण्याकरता. उद्धार करण्याकरता म्हणजे त्याचं परिवर्तन करायचं, परिवर्तन करायचं. वाईट विचारातून त्याला कायमचं बाद करायचं. कायमचे वाईट विचार जे आहेत जेणेकरून ज्ञानाची उत्पत्ती होईल असं अंतःकरणाची घडण करायची आहे. त्याला म्हणायचं उद्धाराला पात्र झाला. अंतःकरणाचं परिवर्तन करायचंय, त्याचं अंतःकरण असं तयार करायचंय का जिथं ज्ञानाचं पीक फोपावेल, आत्मज्ञानाचं पीक, सुखाचं ज्ञानाचं, तिथं असे संत त्याचा अंत असा जो अनन्य भावाचा भक्त असतो तो तिथं काय होतं, भक्तीचं, प्रेमाचं, ज्ञानाचं, आनंदाचं पीक तिथं फोपावतं. कोणाचं? ज्यानं संतांच्या शास्त्राच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे, ज्यानं अंतःकरण तसं घडवलेलं आहे. गुरु एक सांगतो राहावं तुम्ही, मी ऐकतच नाही का? कधी होणार आहे का त्याचं काही? वकिलाने एक सांगितलं म्हणलं त्या वकिलाचं ऐकायचंच नाही, केस गेली फेल. वकिलाचं ऐकायला लय शहाणपणा करतो मला वकील. त्या वकिलाचं ऐकायचं वड कडक होता पण बुद्धिमान होता. त्या वकिलाकडे केस गेली का केस जिंकलीच पाहिजे, पण तो वकील कडक होता. हा म्हणला लय शहाणपणा करतोय. त्या वकिलाचं ऐका, आणि केस त्या वकिलाला दिलेली, केस दिलेली वकिलाला दिलेली. हा म्हणला त्या वकिलाचं ऐकायचं नाही. काय ऐकायचं नाही? गेली केस फेल. वकिलाचं ऐकण्याचा केस काय जाणार? फेल नाही जाणार, नाही का? डॉक्टरचं ऐकण्याचा केस सक्सेस होईल, केस सक्सेस होणार नाही. आणि म्हणून काय सांगितलं आता, काय कोणतं सांगितलं होतं? तर त्याच्या प्रमाण सांगितलं होतं. भगवंत काय करतो? अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धरा या जन जिड जीव. ते सांगितलं होतं. पण हे होतं म्हणजे अवतार, भगवंत संतांचेही अवतार असतात, साधी गोष्ट नाही. हा परमार्थ आपण चौकातल्या गप्पा, घरातल्या गप्पा आणि चार चौघातल्या गप्पा म्हणजे परमार्थ हे ज्ञान नाही. हे ज्ञान सगळ्या जगाला अनर्थातून बाहेर, हे प्रत्यक्ष तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना हे माहित होतं. म्हणून ते म्हणतात, ते काय म्हणतात, तुका म्हणे पाही शब्दची हा देव. अहो ही अमृतवाणी, संतांची वाणी अमृतवाणी. ही काही हे काय गप्पा आहेत का? हे काय शब्द आहेत का? नाही का? शब्द नव्हे झालं कल्लोळ अमृताची. आपल्याला ते शब्द, परंतु ज्ञान शब्दाच्या रूपाने नाही येणार तर कशाच्या रूपाने येणार ते ज्ञान बाहेर? साधू संतांनी सांगितलं ज्ञान शब्दाच्याच रूपाने बाहेर येणार. शब्दाच्या
परिसही दगड आणि दगडही परिसच. दगड, परिस आणि रत्न हे तिघही मूळ रूपानं कसे असतात? दगड असतात. रत्न असतं मूळ कसं असतं? दगडाच्याच रूपात असतं. परिस असतो कसा असतो? दगडाच्याच रूपात असतो. परंतु एक दगड असतो, एक रत्न असतं आणि एक परिस असतो. तिघही दिसायला सारखे जरी असले तरी दगड असतो एक, एक रत्न असतं आणि एक परिस असतो. सगळ्यात जास्त किंमत कशाची? सगळ्यात जास्त किंमत रत्नाची का परिसाची? परिसाची किंमत जास्त, नंतर रत्नाची किंमत आणि दगडाची किंमत. परंतु दगडाला किंमतच नाही, पण दिसायला तिघही सारखे. तसे तुमचे आमचे शब्द, संतांचे शब्द हे एकच. शब्दामध्ये काय फरक आहे का? का संतांच्या शब्दांना काय असे काही का तुरी असतात का? त्यांना काही हे असतात का वेगळं काही? संत होता म्हणजे त्यांना काय शिंग फुटतात का? असं काही झिरमळ्या उगवतात का त्याच्या डोक्यामध्ये? तुमच्या आमच्या सारखीच. ज्ञानेश्वर महाराज ओळखलं का कोणी? त्यांना जर ओळखलं जर असतं त्यांची हालहाल केली असते का? पैठणच्या ब्राह्मणाने त्यांना पैठणपर्यंत जायचं होतं, त्यांना गरज नव्हती. शुद्ध पत्र तिथं आणून द्यायला पाहिजे होतं. शहाणे जर असते तर शुद्धीपत्राची सुद्धा असं म्हणा पाहिजे, शुद्धीपत्राची नंतर ठिकाणावर आले, तुम्हाला शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? आधी अक्कल कुठे गेली? नंतर काय म्हणतात? जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद बोलवली तेव्हा यांचे डोकं ठिकाणावर आले, तेव्हा म्हणतात तुम्हाला शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? त्या आधी कळलं का? आधी झोळीत भिक्षा सुद्धा दिली नाही, माधुकरी खाऊन दिली नाही त्यांना, नाही खाऊन दिली. ती झोळी हिसकावून द्यायची, फेकून द्यायची. उपाशी अन्न दिवस काढावे लागले. हाल हाल केली माऊलींचे, हाल हाल केले यांचे. काढले नाही संतांनी, हाल हाल काढले नाही. आणि शेवटी शुद्धीपत्र गरज होती. शुद्धीपत्र कशा करता? लोक व्यवहारा करता. ज्ञानेश्वर महाराज म्हटले निवृत्तीनाथांना आपल्या शुद्धीपत्राची गरज काय? आपण म्हटले निवृत्तीनाथ म्हटले बाळा तसं नाही. आपण जर शास्त्राच्या आज्ञेचं उल्लंघन जर केलं तर जगशास्त्र आज मानणार नाही. जगशास्त्र आपल्या शुद्धीपत्राची गरज नाही हे आपल्याला माहीत आहे, परंतु शास्त्राच्या आज्ञेचं पालन करणं वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवी. आपण जगाला वडिलांनी जर समजा काय केलं, व्यसनापासून जर व्यसनांचा तिटकारा केला, व्यसनांना जर दूर जर ठेवलं तर मुलं पालन करतील नाही का? आणि म्हणून काय आहे तर तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं का? त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांना कोण आळंदीकरांनी ओळखलं का? ओळखलं जर असतं साक्षात काय होता? महाविष्णूचा अवतार. ज्याला माहितीये मग कधी नमस्कार करायला लागले? कधी नमस्कार करायला लागले? एवढे चमत्कार झाल्यावर पैसा ज्याच्याजवळ त्याजवळ कोणी येईल? पैसा गरीबाजवळ कोणी येत नव्हतो. तो शान असतो, जो गरीबाची किंमत करतो तो मोठा असतो, तो महात्मा असतो. श्रीमंतांना तो कोणी विचारता येईल, असतील शीत तर जमतील भूत. श्रीमंतांना कोणी विचारेल, पण गोर गरिबांना जो विचारणारा तो महात्मा असतो. संतांना न ओळखता हे अवतार आहे, अवतार म्हणलो तर कोणी कळलं आमका अवतार आहे, कोण तिथं जाणार नाही. अहो एक नंबरच्या पापी तर त्यांचं तर तळच ठोकून राहतील, मुक्कामाला तिथं राहतील. असं ओळखून तर कोणी हे करील नाही का? बरोबर आहे का नाही? म्हणून त्यांना ओळखलं का? शब्द कसे होते? तुमच्या आमच्या सारखेच. दिसायला कसे होते? तुमच्या आमच्या सारखेच. त्यांना आपल्यासारखेच हात पाय नाक तोंड आपल्यासारखंच होतं, काही एक वेगळं नव्हतं. माऊली दिसायला कसे होते? आपल्या एक 16-17 वर्षाचं तरुण पोर आपले हे मंदार झालं, हे असेच होते ना माऊली दिसायला. असेच होते, असेच नाही का? एवढं पण दिसायला दिसण्यावर नसतं. माणसाचं श्रेष्ठत्व दिसण्यावर नसतं. बरोबर आहे ना? आणि म्हणून ते देहानं तुमच्या आमच्या सारखे होते, परंतु साक्षात भगवंताचा अवतार होता. आणि मग जेव्हा रेड्याच्या इथं माणसाला बोलता येत नाही, त्यांनी काय दगडाला बोलायला लावला. दगडाच्या टाळामधून गायले अभंगा, दगडाच्या टाळामधून गायले अभंगा. त्यांनी कृपा जर केली, अहिल्या जी होती अहिल्या, तर दगडातून स्त्री अहिल्या निर्माण झाली. दगडातून अहिल्या निर्माण नाही झाली, भगवंताचे चरण स्पर्श झाले. झाला चरण स्पर्श, तर जो शिळा होती दगड होता त्यातून दिव्य मूर्ती अहिल्याची प्रगट झाली नाही? ती आता परवा विषय झाला. ती बाई होती, तो मुलगी होती,
16-17 वर्षीय मुलगी होती. ज्ञानेश्वर महाराजांनी तिला कृपा केली, एका क्षणात कृपा कटाक्षी निहाळली आणि काय केलं, स्त्रीचा पुरुष झाला. जगात कोणाची ताकद आहे हो? काय शब्दाला महत्व असतं, काय शब्दाला ताकद असते. जे जे भक्ताने सांगावे आणि ते ते देवाने ऐकावे. आपलं ऐकतं का? एखादा कुत्रा म्हणा भूक बरं, तू भुकतो का? ऐकतंय का कुत्रा आपलं? कोण ऐकतंय आपलं? पोरग ऐकत नाही, सून ऐकत नाही, शेजारचे ऐकत नाही, गावातले ऐकत नाही, तरी ताटच तरी लई ताट. कुत्र ऐकत नाही, कुत्र भुकत नाही, आलं तरी मध्ये मूर्ख काय भुकायचे विनाकार. कुत्र सुद्धा ज्याचे भुंकत नाही तरी ताट, तरी थोडा ताट आहे. परंतु संत कसे होते, एवढं सामर्थ्य होते तरी नम्र होते. आणि म्हणून तुका म्हणे संत सेवा आणि हेच देवा उत्तम. बरोबर आहे ना? हेच देवा उत्तम, हे देवाला आवडतं. देवाला देवाची सेवा नाही आवडत, नाही का? आणि म्हणून आपलं ते पिलू सोडायचं राहिलं ना. आणि म्हणून कशावरून निघालं तर तो जो होता त्याला अहंकार. आमचं मांजर ज्ञानेश्वरी संपेपर्यंत जागचं हालत नाही, एकदम स्थिर असत. त्याला लय पाहिला याच्या अहंकाराला काय करावा, अहंकार चांगला नसतो. त्याने काय केलं तर ज्ञानेश्वरी सुरू झाली, प्रवचन चांगलं रंगात आलं. त्यांनी खिशात आणलं होतं उंदराचं पिलू. उंदराचं पिलू त्याने सोडून दिलं. मांजराने ते पिलू जेवढी मारली ना, थेट दिवा एकीकडे, ज्ञानेश्वरी एकीकडे, लोकांचे दाना दिन करून टाकले. तो म्हणला महाराज ते मांजराचं ते लईच केले हो. काय काय किती वेळ लागला जिरायला अहंकार जिरायला, किती वेळ लागला अहंकार जिरायला. अहो देव सुद्धा आपला अहंकार चालवतो. बरोबर आहे का नाही? काय या मग बोला. झाडाची या पानं त्याच्या हाती काय, कुणा त्याच्या हाती काय ते, कोणा चाल हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नको. माणसाची देव चालवी अहंता, माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. अहंता तरी कशामुळे आहे? अहो देव आहे म्हणून दगडाला अहंकार असतो का? परंतु अहंकार वाईट नाही, अहंकार चांगला आहे. परंतु आपण कशा करता वापरतो तो अहंकार सुद्धा, तो सुद्धा देव सुद्धा चालवतो. अहंकारच आपला देव चालवतो. परंतु आई बापाने पैसे दिले, पैसे कशा करता खर्च करायचे, कळलं का? देवाने अहंकार दिला तो कसा वापरायचा. अहंकार जर नसेल तर जगता येईल का? नाही का? जगता येईल का? आणि म्हणून कसं आहे समजून घ्यायचे. म्हणून पाहिलं का? आणि आता आपल्याकडे कीर्तन चालू होतं, कळलं का? विद्यापीठ जाऊ दे. मग विचार करा, असा जर अहंकार असेल काय म्हणावं त्या गोष्टीला, कळलं का? कितवा सर्ग आहे आता? तर 7वा सर्ग आहे पहा. तर आपण तर काल आपण 6वा सर्ग पाहिला. इतका सुंदर त्याचं विवेचन श्री वशिष्ठाने रामाला सुंदर उपदेश केला. किती सुंदर उपदेश, एवढा सुंदर उपदेश केला. आणि शेवटी काय म्हणतात की शेवटी सत्शास्त्र आणि सत्संग यांच्या योगाने विवेक कशाने प्रबळ होतो? सत्संगात जो जातो त्याच्याच ठिकाणी विवेक असतो, तमाशाला जाणाऱ्याच ठिकाणी विवेक असतो. आणि तो विवेक प्रबळ कशाने होतो? विवेक सत्संगातच उत्पन्न होतो आणि सत्संगातच तो बळकट होतो. विवेक निर्माण व्हावा लागतो आणि तो बळकट होतो. आणि तो सत्संगात विवेक काय होतो? बळकट होतो. तर त्याप्रमाणे सत्शास्त्र आणि सत्संग यांच्या योगाने उत्पन्न होणारा विवेक प्रबळ झाला म्हणजे काय होतो? अविद्येचा नाश होतो. आता अविद्या तुम्हाला कळलेली आहे ना, अविद्या कशी आहे. आणि म्हणूनच मन, आपले विकार, आपला काम, क्रोध, लोभ ही सगळी अविद्याची.
परब्रह्म ज्याला आपण साक्षात परमात्मा म्हणतो, परमानंद म्हणतो, हा झाकला गेलेला आहे. कशामुळे झाकला? अविद्येने. आणि त्या अविद्येचा जर नाश जर झाला, अविद्येचा नाश जर झाला तर जिकडे तिकडे परब्रह्माची अनुभूती येईल का नाही? अविद्येचा नाश झाला तर परब्रह्माची अनुभूती येईल का नाही? दुःखाचा समूळ नाश, परम सुखाची प्राप्ती, शाश्वत सुखाची प्राप्ती आणि कोटी जन्माचं कल्याण कशाने घडतं? कशाने घडतं? सत्संगाने घडतं. आणि सत्संग म्हणजे कुठेही चालटाळकी एकत्र आली आणि परमार्थाच्या गप्पा चालल्यात, त्याला सत्संग म्हणत नाही. सत्संग कशाला म्हणतात? जो साक्षात त्या जीवाला परब्रह्मावर आरूढ करतो, परब्रह्माशी ऐक्य करतो, त्याला सत्संग म्हणतात. काय म्हणायचं? त्याला सत्संग म्हणायचं. सत्संग चांगलं लक्षात घ्या. आपण लय शब्द ऐकतो, कायम ऐकतो, सत्संग सत्संग सत्संग. मग सत्संग कशाला म्हणायचं? जो अज्ञानी जीवाला, पाप्याला सुद्धा, दुष्टाला सुद्धा, मूर्खाला सुद्धा इतक्या उच्च तत्वावर आरूढ करतो, कोटी जन्माचं कल्याण करतो, नाही का, आणि त्याच्या समूळ सकळ दुःखाचा नाश करतो आणि शाश्वत सुखाची प्राप्ती करून देतो, त्याला काय म्हणायचं? त्याला सत्संग म्हणायचं. अशा सत्संगामध्ये काय होतं? तो विवेक बळकट होतो. सत्संगामध्ये काय होतो? विवेक बळकट होतो. आणि अशा बळकट झालेला विवेक जो आहे, समजा दान चांगला अतिशय शक्तिवान योद्धा जर असेल, शक्तिवान योद्धा, त्याच्या हातात तलवार जर आली तो शत्रूचा सपासप नाश करणार का नाही? करणार का नाही? सूर्य उगवला का अंधकाराचा नाश होतो का नाही? अंधकाराचा नाश होतो. तसा विवेक प्रबळ झाला का तिथं अविद्या थांबतच नाही. अविद्या तिथं थांबत नाही. तर अविद्येचा निराश होतो. पण या सर्वांच्या मुळाशी मुमुक्षूचा प्रयत्न आहे. आलं का? किती महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी खरी जरी असल्या तरी तो किती प्रयत्न करतो आणि कसे प्रयत्न करतो, किती तीव्रतेने प्रयत्न करतो आणि किती गतीने प्रयत्न करतो, याच्यावर अवलंबून आहे. आलं ध्यानामध्ये? किती प्रयत्न करतो, कोणत्या गतीने प्रयत्न करतो आणि किती तीव्रतेने तो मोक्ष प्रयत्न करतो, त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता 7वा सर्ग पहा. तर 7व्या सर्गाचा विषय आहे सर्व प्रपंचाचे मूळ व सर्व उपाधिरहित परमात्म्याचे स्वरूप. सर्व प्रपंचाचे मूळ, आपल्याला जो दृश्यादी प्रपंच जो दिसत आहे, मग आपण विषय झाला काय झाला? म्हणून तू काय कर, तर दृश्याचा निराश कर. समग्र समूळ दृश्याचा निराश कर. डोळे आहेत, कान आहेत, तोंड आहेत, हात आहेत आणि पाय आहेत, यांचा यथायोग्य वापर कर. मग सांगितलं वापर कसा करायचा. मग सांगितलं, नाही करे ते ना पाहणे ते दिठीची गाळी, नाही करे ते कानाची वाळी, अवाच्य ते टाळी जिभची गाठ, असा इंद्रियांचा वापर करायचा आहे. इंद्रिय त्याच्या हुकमात राहिली पाहिजेत आणि राहतात. विचार करा, हात आपल्यासाठी का आपण हातासाठी? गाडी आपल्यासाठी का आपण गाडीसाठी? नाही का? शेती आपल्यासाठी का आपण शेतीसाठी? मग तसं देह आपल्यासाठी का आपण देहासाठी? आपण सहज म्हणतो माझा डोळा दुखतो, माझा हात दुखतो. याचा अर्थ डोळा माझ्यापेक्षा वेगळा आहे, डोळा माझा आहे, माझ्यापेक्षा वेगळा आहे. माझा हात, माझा पाय, याच्यापेक्षा आपण डोळ्यापेक्षा हातापेक्षा वेगळे आहोत ना. हा मी म्हणणारा कोण? माझा डोळा. हा माझा म्हणजे हा मी माझा म्हणणारा हा कोण? त्याची ओळख करून घ्यायची आपल्याला. तोच मी आहे, तेच परब्रह्मतत्व आहे. माणूस पहा किती वेदांत बोलतो, नाही का? तो मी म्हणतो बरोबर, बोलताना बरोबर करतो, परंतु अर्थ लावताना चुकतो. तर सर्व प्रपंचाचे मूळ काय आहे? व सर्व उपाधी रहित परमात्म्याचे. आता परमात्मा जो आहे, तर उपाधी सहित परमात्मा सगळ्या जगाला कसा आहे? गोचर आहे. परंतु संतांनी जो परमात्मा प्राप्त केला तो उपाधी रहित परमात्मा प्राप्त केला, नाही का? आणि आपण परमात्म्याची उपासना करतो ती उपाधी सहित. मग आता विचार करा, तर उपाधी सहित नारळ आणि उपाधी रहित नारळ,
आपण कोणता नारळ वापरतो खायला? उपाधी सहित तो उपाधी रे. तो अख्खा नारळ तोंडात घालायचा म्हटलं शिंदे करवंटीच कामाचा आहे का? ती उपाधी टाकून द्यायची, शिंडी टाकून द्यायची, करवंटी टाकून द्यायची, फक्त खोबरं ग्रहण करायची. मग तसं दृश्य उपाधी टाकायची आहे, परमेश्वराची दृश्य उपाधी टाकून द्यायची. मग जे अदृश्य जे आहे अगोचर, ज्याला आपण निराकार, निर्गुण निराकार असं जे परमात्म्याचं स्वरूप ते मग आपल्या ठिकाणी परमात्मा जो आहे तो निराकार आहे, निर्गुण आहे का कोणता आहे? तो सगुण परमात्मा आपल्या ठिकाणी कोणता आहे? निर्गुण निराकार परमात्मा आपल्या. आणि परमात्म्याचं सत्य स्वरूप ते नाही का, अखंड स्वरूप ते आहे. आता श्रीराम म्हणतात का, ब्रह्मन ज्याचे ज्ञान झाले असता प्राणी मुक्त होतो, असा आपण आता जो आत्मदेव सांगितला. आत्मा हाच देवांचा देव आहे, परब्रह्म हाच विश्वव्यापक देव आहे. आणि तो आत्माच देवांचा देव. मग तो आत्मा कोणाच ठिकाणी नाही, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. तो आत्मा आहे, तो आत्मा आहे. परंतु कसं तर आपल्या जमिनीमध्ये धन पुरलेले, पण त्याचा काय उपयोग आहे का? माहीतच नाही ना. ते धन आहे हेही माहीत नाही, ते कसं काढायचं हेही माहीत नाही. बरं, धनावर तुम्हाला माहिती आहे का? धनावर भुजंग असतो. धनावर काय असतो? भुजंग असतो. ते धन आहे कळलं पाहिजे, त्या धनावरचा भुजंग नष्ट करता आला पाहिजे, आणि मग त्याला ते धन प्राप्त करून घेता येतो. तसं आपल्या इथे आत्मदेव आहे, ज्ञान रूपे ठेवा, तो परमात्मा रूपे ठेवा आपल्या इथं आहे. परंतु तो आहे आपल्याला माहित नाही, बरोबर आहे का नाही? तो गुप्त रूपानं आहे. परंतु त्याच्यावर कसा आहे तो भुजंग, त्याच्यावर सुद्धा आहे, या ठेव्यावर भुजंग आहे. या भुजंगाला जो दूर करीन तोच या आत्मज्ञानाचा ठेवा प्राप्त करू शकतो. आता भुजंगाला दूर करणं म्हणजे काय? सोपं काम आहे. ज्याला हे जमतं सोपं आहे, ज्याला येतं त्याला सोपंच आहे ना, बरोबर आहे ना? ज्याला गाडी चालवता येते त्याला गाडी चालवणं अवघड आहे का? पण ज्याला गाडी चालवता येत नाही त्याला भयंकर अवघड आहे. मग तर सांगताना हे सोपं आहे. तर असा आपण जो आत्मदेव सांगितला तो कोठे असतो? वर्षा हा जो आत्मदेव आहे, हे जे परब्रह्म तत्व आहे, हे जे आत्मतत्व जे आहे ते कोठे आहे ते मला सांगा, आणि मला त्याची प्राप्ती कशी होईल ते सांगा. कोणी विचारले? श्रीरामांनी. कोणाला? रामाला एवढं सोपं आपलं, रामाला एवढंही कळत नव्हतं. आपलं तर किती चांगलं आहे संगीत. आपण प्रवचन करतो हृदयामध्ये मी राम. हे रामाशी जर ठावे असता आत्माराम, रामाला मी राम हे माहित होतं, पण मी आत्माराम हे समजून घेण्यासाठी श्रीराम वैशिष्ट्यांकडे गेले. बरोबर आहे ना? मला माझ्या वडिलांनी ज्ञानदेव म्हटलं, पण मी खरंच ज्ञानदेव याच्याकरता मला श्रीपाद बाबाकडे जायला जावं लागलं. बरोबर आहे ना? बाबा आई वडिलांनी म्हटलं ज्ञानदेव, सगळे जग ज्ञानदेव म्हणतोय, परंतु मी खरंच ज्ञानदेव आहे का हे समजून घेण्यासाठी मला श्रीपाद बाबांकडे जावं लागलं. आपल्या सगळ्यांचं तसं आहे, बरोबर आहे ना? आपण हे राम आहोत नाही का? मंगल आहे, खरंच मंगल आहे. मंगल नाम मंगलाची, तो परमात्मा मंगल स्वरूप आहे. पण आपण खरंच मंगल आहो का त्याच्याकरता तळेगावला जावं लागलं का नाही? जावं लागलं का नाही सद्गुरूंकडे? असा आपण जो आत्मदेव सांगितला तो कोठे असतो, मला त्याची प्राप्ती कशी होईल? आता श्री वैशिष्ट्य सांगतात. उत्तर जरी माहीत असलं नाही का, रोज बाजरीची भाकरी खातो, रोज भाकरी खातो, जेवण करतो, पण जेवायला बसल्यावर त्याची काही आनंदाने बसतो का वैतागाने बसतो? बसूच नको ना जेवायला. रोज जेवायला रोज जेवण करतो, परंतु ते उत्सुकता मात्र कशी असते? तेवढीच असते ना. एकही दिवस नाही, अर्धा तास जेवायला उशीर झाला अजून स्वयंपाक झाला नाही का? रोज भाकरी खातो तरी भाकरीला कंटाळा येतो नाही? कंटाळा. आता श्री वैशिष्ट्य म्हणतात श्री राघवा, ज्या देवाचे आता मी तुला वर्णन सांगितले तो कोठे दूर नाही, तो प्रत्येक प्राण्याच्या हृदय कमलात निरंतर राहतो. असा देवांचा देव विश्वव्यापक कमलापती
परब्रह्म साक्षात विठ्ठल परमात्मा तो कुठं वास्तव्य करतो, तर तो प्रत्येकाच्या हृदय कमलात वास्तव्य करतो. साधी गोष्ट आहे का हो? किती आनंदाची गोष्ट आहे. आपल्या हृदयात लुंगा सुंगा कोणी नाही, साधा सुद्धा कोणी नाही, तर देवांचा देव जो साक्षात परमात्मा तो आपल्या साक्षात हृदयामध्ये आपल्यामध्येच तो वास करत आहे. तो चिन्मात्र असं पाहता तो प्रत्येक प्राण्याच्या हृदय कमलात निरंतर राहतो. तो निरंतर राहतो म्हणजे सतत राहतो. आपण झोपलो तरी तो असतो, आपण बेशुद्ध पडलो तरी असतो, रोगानं जर्जर झालो तरी असतो, आपण ICU मध्ये जरी ऍडमिट केलं तरी तो आपल्या हृदयामध्ये वास्तव्य करीत असतो परमात्मा. मग आपण ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतो, अहो ज्याच्या घरामध्ये मुख्यमंत्री आठवड्याला येतात, तो सामान्य माणूस असतो का? मुख्यमंत्री आठवड्यानं न चुकता तिथे येतातच. तो काही साधा सुद्धा असतो का? साधा सुद्धा नसतो. मग ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतो, नाही का? बँकेचे साहेब, समजा आता ज्या बँकाच्या 50 शाखा आहेत, त्यांचे जे 50 शाखांचे मुख्य चेअरमन ज्याच्या घरी रोज येतात नमस्कार करायला, तो कसा साधा असतो का? ज्याच्या घरी मॅनेजर स्वतः होऊन आठवड्यातून एकदा येतातच, त्याला कर्ज काय अवघड आहे का मंजूर करून घेणं? अवघड आहे त्याला कर्ज मंजूर करून घेणं. मग ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतो तो सामान्य आहे का कसा आहे? तो पशु सारखा आहे का? त्याची किंमत किती आहे? फार मोठी आहे. तो प्रत्येक प्राण्याच्या हृदय कमलात निरंतर राहतो. तो चिन्मात्र असल्याचे सर्व श्रुत आहे. आणि तो कसा आहे? ज्ञान चिन्मात्र म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. तो परमात्मा आहे म्हणजे त्याला सगळं, त्याच्यामुळेच तर आपल्याला सगळं कळतं, त्याच्यामुळेच आपले डोळे पाहतात, त्याच्यामुळेच आपले कान ऐकतात, त्याच्यामुळेच आपलं सगळं शरीर चालतं. परवा सांगितलं, तो परमात्मा जेव्हा देहातून बाहेर पडतो त्यावेळेला पाण्याची शिप, दुधाची शिप जे शेवटी टाकतात ती सुद्धा बाहेर येते. जाते का? एक थेंब सुद्धा आतमध्ये जातो का? एक थेंब सुद्धा आतमध्ये जात नाही का? त्याची सत्ता संपली, त्याची सत्ता संपली म्हणून एक थेंब. मग आपण जे पाणी घटाघट घोळतो, चहा ढासाढस पितो, तो कुणामुळे पितो? चहा ढासाढस पितो. आणि कोण म्हणतो जगात देव आहे? नाही का? पाहिलं का? देव असेल तर माझ्या पुढे आला. पाहिलं का याची दादागिरी? हा ढासाढस चहा पितो आणि कुणाच्या सत्तेमुळे जातो? चाले हे शरीर कुणाची या सत्ते, आणि कोण बोलवी ते हरिविन. मग आपलं सांगितलं ना, देव आहे म्हणून आपण बोलतो, बोलणारा तोच आहे, बोलणारा तोच आहे. परंतु आपण काय केलं? वाघ आहे. आता वाघ पुढे जर आला तर आपण, वाघ जर आपल्याकडे आला, खरंच कल्पना करा, वाघ आपल्याकडे येत आहे, आपलं योग वाशिष्ठ चालेल का? योग वाशिष्ठ हळूहळू मिळवलं वाघ येतो येते की म्हणता चालू जास्त, त्याच्यात ते आत्मा आहे, त्याच्यात ते देवी म्हणतात. तुम्ही म्हणतात तो येत आहे आणि आपल्याकडे असा इथं आपल्याकडे तोंड करून उभा राहिला. तुम्ही काय म्हणता? तो चिन्मात्र असल्याचे सर्व श्रुत आहे. हे सर्व विश्व तोच आहे. पाहिलं का? देव नटला नानापरी भरून उरला चराचरी. तो विश्वच देव आहे. परंतु विश्वातला देव पाहण्याची दृष्टी आपल्या जवळ नाही. आपल्या देहात देव आहे, विश्वातही देव आहे, सगळ्या विश्वाला तो व्यापून उरलेला आहे. परंतु तो पाहण्याची दृष्टी आपल्या जवळ नाही. आणि ती दृष्टी आपण जेव्हा संतांच्याकडून प्राप्त करून घेतो तेव्हा आपल्या हृदयातला देव आणि या विश्वातला देव आपल्याला दिसतो, प्राप्त होतो. तो विश्वाकार नसूनही विश्वव्यापक आहे. सुंदर विषय आहे. मग तो विश्वामध्ये देव आहे का विश्वदेव आहे? विश्वामध्ये देव आहे का विश्वदेव आहे? विश्वदेव. काय ताई? विश्वदेव. मग देहामध्ये देव आहे का देहदेव आहे? शब्द बदलायचे नाही. देहामध्ये देव आहे का देहदेव आहे? काय? देहच देव आहे. म्हणजे ताई म्हणतात की देहच देव आहे. बरोबर आहे ना? मग आता देह नाश पावतो, देवाचा नाश होतो?
देहाचा नाश होतो, देवाचा नाश होतो. अहो तुम्ही म्हटलं देहच देव आहे. परंतु नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. परंतु बिरंतु नाही, परंतु नाही बिरंतु नाही. इथं देव अविनाशी का विनाशी? अविनाशी. मग देहाचा नाश होतो म्हटल्यानंतर देह विनाशी का विनाशी? देह विनाशी का विनाशी? विनाशी. मग देह जर देव अविनाशी आहे आणि देह विनाशी आहे, मग देह आत्मा होऊ शकतो? होऊ शकतो का? अहो आत्मा अविनाशी आणि देहाचा तर नाश होतो. मग ज्या देहाचा नाश होतो त्या देहाला तुम्ही देव म्हणणार का? अहो माझ्या प्रश्नाची उत्तर द्या तुम्ही. तुम्ही गुळगुळीत असं तुम्ही असं गुळगुळीत नका हे करू. माझ्या प्रश्न उत्तर द्या. तुमचा प्रश्न आहे, तुमचा आहे सिद्धांत. देव देह देव का आत्मा देव? म्हणजे काय म्हटलं, देहात देव का देह देव? अजून काय तुमचं म्हणणं? देहात तुम्ही का होता बघा म्हटलं देहात देव, आता होता देहात देव. देहात देव म्हणजे तुम्ही बदलला. तुम्ही बदलला नाही. अहो देह देवाचं मंदिर, देह देवाचं मंदिर आहे. मंदिर म्हणजे देव नाही. मंदिरात देव आहे, मंदिर म्हणजे देव नाही. देह देवाचे मंदिर बरोबर आहे, पण मंदिर देव नाही, मंदिरात देव आहे. बरोबर आहे ना? मग तुम्ही कसं म्हणता? तरी म्हणता बरोबरच, बरोबरच आहे. तरी म्हणता बरोबरच. म्हणजे तर मग लक्षात आलं का इथं विचार काय चाललेला आहे? तर विश्वामध्ये विश्वच देव आहे. काय म्हणतात? विश्वच देवी. विश्वच देव जरी असला तरी परंतु हे समजून घेण्यासाठी आहे, हे समजून घेण्यासाठी आहे. म्हणून विश्वच देव असं जरी आपण भाषा जरी करत असलो तरी आपण म्हणतो ह्या मंगलताई आहे. ह्या मंगलताई म्हणजे ही साडी मंगलताई आहे का? ही साडी मंगलताई नाही ना. तर साडी मंगलताई नाही तर मग कसं आहे, तो देह मंगलताई आहे. बरोबर आहे का नाही? असं तसं जगामध्ये देह जग आहे, परंतु जग म्हणजे देव नाही. तर जग कसं आहे, नाश पावणार आहे. आणि देव कसा आहे, तर त्या जगाला धारण करणारा देव आहे. कळलं का? त्या जगाला धारण करणारा देव आहे. बरोबर आहे ना? या देहाला धारण करणारा जो आत्मा तो देव आहे. तर तो चिन्मात्र असल्याचे सर्व श्रुत आहे. हे सर्व विश्व तोच आहे. सर्व विश्व काय आहे? तोच आहे. आता पुढे काय म्हणा, हा विषय आलाच. तो विश्वाकार नसूनही विश्वव्यापक आहे. आता सांगितलं विश्वच देव आहे, परंतु तो विश्व म्हणजे देव नाही. पुन्हा आता सांगितलं तुमचं वाक्य, विश्व म्हणजे देव नाही, परंतु विश्व म्हणजे देव नाही, परंतु तो विश्वाला व्यापून आहे. नाही का? म्हणून सगळ्या जगाला सगळ्याला तो व्यापून आहे. विश्वाचा आकार म्हणजे देव नाही. विश्वाला देव व्यापून आहे, परंतु विश्वाचा आकार म्हणजे देव नाही. बरोबर आहे ना? मग आता हे देव आहे का नाही? हे देव आहे का नाही? सांगा ना. नाही मग याच्यात देव आहे का नाही? बरोबर आहे. तुम्ही सांगितलं बरोबर आहे, हे जड आहे. बरोबर आहे, हे देव नाही, कारण हे जड आहे. पण जडाला आधार कोणाचा असतो? चैतन्याचा. बरोबर आहे. असं सिद्धांत कधी सोडायचा नाही. इतका झोपेत जरी विचारलं तरी आपल्या मुखातून, भगवंताच्या मुखातून काय बाहेर पडलं? वेद बाहेर पडले ना. झोप भरवण्यातून वेद बाहेर पडले ना. मग आपले सुद्धा कसं झालं पाहिजे? तेच बाहेर पडले, ज्ञानच बाहेर पडलं पाहिजे. शिव्या जरी दिल्या तरी त्या ज्ञान स्वरूप पाहिजे, ज्ञानमय शिव्या. शिव्या आपल्या शिव्या कशा पाहिजेत? नाही, अशा शिव्या देता आल्या पाहिजे. साधू संतांनी दिल्या का नाही? दिले ना, साधू संतांनी दिले. तो विश्वाकार नसून विश्वव्यापक आहे. तो अमर्याद आहे. तो कसा आहे? तो कुठं नाही. विश्वव्यापक कमळापती. विश्वाला व्यापून देव म्हणतात. हे विश्व म्हणजे माझ्या एका अंशावर आहे. देव काय म्हणतात? हे विश्व माझ्या एका अंशावर आहे. त्याला एकट्यालाच अस्तित्व आहे. त्या परमात्म्याला कसं आहे? एकट्यालाच अस्तित्व. याचा अर्थ काय?
संगीत आहे. त्या देव म्हणतात, वशिष्ठ महर्षी म्हणतात, त्या परमात्म्याला एकट्यालाच अस्तित्व आहे. म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे जग नाहीच, सगळीकडे तोच आहे म्हणजे जग नाही ना. आला का नाही? तुम्ही अजून सिद्धांत तर त्याला एकट्यालाच अस्तित्व आहे. हे कार्यरूप विश्व त्याच्यावर भिन्न नाही. आता काय म्हणतात, आता पहा, या विश्वामध्ये देव आहे, विश्व म्हणजे देव नाही, परंतु विश्व त्याच्यावर भिन्न नाही. काय म्हणतात, विश्व त्याच्यावर भिन्न नाही परंतु विश्व म्हणजे भिन्न नाही. हे सगळं डोक्याचं गोंधळ व्हायचं. लक्ष डोक्याचं काय होतोय? गोंधळ होतोय. गोंधळ होत गोंधळ होऊन डोक्याचं का आपण म्हणतो काय गेलो डोक्याचा फार गोंधळ झाला. मग आता डोक्याचा गोंधळ व्हावा का नाही व्हावा? चांगलं झालं ना डोक्याचा गोंधळ झाला तरी. अहो कोणाच्या व्हावा ना, डोकं गोविंदमय व्हावं. डोक्याचं गोंधळ झालं म्हणजे डोकंच गोविंदमय झालं, ईश्वर स्वरूप झालं, चांगलं झालं का वाईट झालं? अहो फार डोक्याचा गोंधळ झाला. उलट अहो तो कोणाच्याही होत नाही. महाभाग्यवंत असतं त्याच्या डोक्याचा गोंधळ होतो, कोणाच्या डोक्याचा गोंधळ होत नाही. मी तर काय सांगितलं तर इथं हे जगामध्ये विश्व म्हणजे देव नाही, विश्व म्हणजे देव नाही, परंतु ते विश्व देवापासून भिन्न नाही. ते विश्व देवापासून भिन्न नाही. अलंकार म्हणजे सोनं नाही, अलंकार म्हणजे सोनं नाही, पण सोनं हे अलंकारावर भिन्न नाही. हे लक्षात येतं का? हे लक्षात येतं का? आता हे सोन्याची लगड घेतली, सोन्याची बिस्किट घेतलं, ते अलंकार आहे का? ते अलंकार नाही. पण जो अलंकार तयार केलेला आहे तो सोन्यापासून भिन्न आहे का? भिन्न नाही. तसंच सोन्याचाच अलंकार तयार केला, सोन्याचाच काय केला? जोपर्यंत अलंकार नव्हता तोपर्यंत ते सोनं होतं. अलंकार झाला आता ते काय झालं? सोनं झालं. तसं जोपर्यंत जग नव्हतं तोपर्यंत परमात्मा स्वरूप होतं. मग आता जग निर्माण झालं म्हणजे काय झालं? सोन्याचाच अलंकार तयार झाला. काय झाला? सोन्याचाच आलं. मी तुम्हाला काल परवा दृष्टांत सांगितला होता, दृष्टांत सांगितला होता. तर आपल्याला कपडे म्हणजे आपण आहेत का? कपडे म्हणजे आपण नाही, परंतु आपल्याला कपड्याशिवाय ऑफिसमध्ये जाता येतं का? हेच कपडे, चांगले कपडे लागतात, चांगला बूट लागतो, चांगले केस असे करावे लागतात, चांगले दाढी करावी लागते, व्यवस्थित सगळं पद्धतशीर करायचं आणि मग आपण ऑफिसला जायचं. आता हे सगळं साज शृंगार केला, हा साहेब आहे का? हा जो साज शृंगार केला सगळा बुटासहित, सुटासहित, टॉयसहित, हा जो शृंगार आहे तो साहेब आहे का? पण साहेब त्याच्याशिवाय नाही. साहेब जर त्याच्यात ते जर सगळा साज शृंगार टाकून साहेब जर ऑफिसला जर गेले, चड्डी टाकली, शर्टही टाकलं, कोटही टाकला आणि केसही फिदरले, तो शिपाई काय करीत? साहेबाला बांधून ठेवील खांबाला. साहेबाला काय म्हणत? मग साहेब अरे मला वेट नाही लागलं, मी साहेब आहे. गप्प बस, सगळेच वेळी असं म्हणतात, सगळेच वेळी असं म्हणतात, शहाणा सुद्धा गप्प होतो. बरोबर आहे का नाही? मग त्या साहेबांना साज शृंगार तो बाजूला जर काढून ठेवला त्याला कोणी साहेब म्हणेल का? पण तो साज शृंगार म्हणजे साहेब आहे का? असं आता असं कळला का नाही कळला? म्हणजे हा साज शृंगार म्हणजे साहेब नाही, परंतु याच्याशिवाय साहेबाला वावरता येत नाही. तसा जग म्हणजे देव नाही, परंतु याच्याशिवाय त्या परमात्म्याला साकार होता येत नाही. म्हणून याच्यापेक्षा देव वेगळा. कळलं का आता? शिव चिद्रूप आहे, विष्णू चिद्रूप आहे. आता ब्रह्मदेव सुद्धा चिद्रूप म्हणजे ब्रह्मरूप. चिद्रूप म्हणजे काय? ब्रह्मरूप. म्हणजे तो ब्रह्मदेव चिद्रूप आहे, विष्णू ही चिद्रूप आहे. नाही का? विष्णू चैतन्य हे सूर्याचे स्वरूप आहे. मग आता काय आहे? चैतन्य हे सूर्याचं स्वरूप आहे, परंतु आता ती जी माती आहे तेच बैलाचं स्वरूप आहे. चिखलाचा बैल केला, चिखल हेच बैलाचं स्वरूप आहे. नुसता चिखल म्हणजे बैल नाही. मग सूर्य आता जो दिसतो तो सूर्याचं स्वरूप आहे,
परमात्म्याचं स्वरूप आहे. पण सूर्याचा नाश झाला, परमात्म्याचा नाश होतो का? आणि ब्रह्मदेवाचे ते स्वरूप आहे. आपण पाहिलं एक मिनिट, ब्रह्मदेवाचं स्वरूप तेच आहे. मुनी आता अशा प्रकारे वशिष्ठाने रामाला त्या परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. विश्वामध्ये देव आहे. अगदी आपण जो आता जो विषय पाहिला हे सत्य स्वरूप आहे. हे क्लिअर व्यवस्थित समजून जर घेतलं तर बुद्धीमध्ये गोंधळ होणार नाही, सिद्धांतही सुटणार नाही, सिद्धांतही सुटणार नाही आणि विषयही चांगला कळेल आणि बुद्धीचा गोंधळ होणार नाही. पण हा विषय कळला पाहिजे. बरोबर आहे का नाही? विषय कळला पाहिजे. आणि आता कळला, परंतु हा विषय जरी कळला तरी तो विषय कच्चाच आहे. तव्यावरून जरी भाकरी काढली तरी ती खाण्याच्या लायक नाही. परातीतली भाकर खाण्याच्या लायकीची नाही, तशी तव्यावरची भाकरी खाण्याच्या लायकीची नाही. बरोबर आहे का नाही? मग ती जेव्हा तुम्ही आहारावर तेव्हा ती भाजता, मग तिला पोपळा येतो, मग ती खाण्याच्या लायकीच्या. बरोबर आहे ना? आता विषय कळला, परंतु त्या कळणं सुद्धा अजून परिपूर्ण कळणं नाही, अनुभवाचं कळणं. अष्टसात्विक भावांचं वर्णन करणं म्हणजे परमार्थ नाही. अष्टसात्विक भाव ज्याला झालेले आहेत त्यानं सांगावं. अशा त्याला विचारलं अवस्था म्हणजे काय, तो का ज्ञानेश्वर वाचून सांगतो का अवस्था म्हणजे? तो स्वतःचा अनुभव अवस्था म्हणजे काय, अष्टसात्विक म्हणजे तो स्वतःचा अनुभव कथन करतो. तो ज्ञानेश्वर वाचून सांगत नाही. जो ज्ञानेश्वर वाचून सांगतो अष्टसात्विक भाव म्हणजे काय, तो कच्चा. आणि जो स्वतःच्या अनुभवानं सांगतो, ज्ञानेश्वरीला हात न लावता सांगतो, अष्टसात्विक म्हणजे भाव म्हणजे काय, त्याला ज्ञानेश्वरीची ओळख नाही अजून. आहे का ओळख अजून ज्ञानेश्वरीची? पण अष्टसात्विक भाव जे कोणाला सांगता येत नाही, तो परमार्थातला जो गाभा आहे अष्टसात्विक भाव, तो ते स्वतःच्या अनुभवानं सांगतो. त्याला ज्ञानेश्वरी सुद्धा गरज नाही. स्वानुभव सांगण्यासाठी ज्ञानेश्वरीची गरज आहे? स्वानुभव सांगण्यासाठी ज्ञानेश्वरीची गरज आहे का? आहे का? मग तुला विचारलं अष्टसात्विक भाव म्हणजे काय, तू सांगू शकते का? नाही सांगू शकते ना. ज्ञानेश्वरी न वाचताही सांगू शकते का? अनुभव आहे. मग आता हा जो विषय आहे हा नुसता कळणं म्हणजे कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. हे अनुभवानं सांगणं याला माहिती पक्वता. अनुभवाचं ज्ञान माणसाचं दुःख नष्ट करतं आणि त्याला सुखरूप म्हणजे सुखावर आरूढ करतं. परब्रह्म तत्वाचं त्याला नुसतं ज्ञान करून देत नाही, तर साक्षात परब्रह्म तत्वावर आरूढ करतं. त्याच्यापुढे तो साक्षात परब्रह्म तत्वच होऊन